नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या पुढे मी प्राध्यापक सुरेश शिंदे भूगोल विषय घेऊन येत आहे. आपण सुरुवातीला 11वीला भूगोलाचं काही ज्ञान घेतलेलं आहे, परंतु 12वीमध्ये आपण शिकत असताना भूगोल विषयाच्या काही शाखा ज्या आहेत त्याच्या शाखाच्या संदर्भात या ठिकाणी आपण अभ्यास करत आहोत. पहिल्यांदा आपण सुरुवातीला पाहूया भूगोल म्हणजे काय. वास्तविक जर पाहिलं तर सोशल सायन्स म्हणून या ठिकाणी अतिशय महत्त्वाचा असणारा हा विषय समजला जातो. यामध्ये भूगोल याचा अर्थ असा आहे की मानव आणि पर्यावरण यांच्या आंतरक्रिया ज्या आहेत त्यांचा जो अभ्यास केला जातो त्याला या ठिकाणी भूगोल या नावाने ओळखलं जातं. आता मानव आणि पर्यावरण, मानवाने स्वतःचा विकास करण्यासाठी पर्यावरणाचा या ठिकाणी वापर केलेला आहे. म्हणजे मानवाने पर्यावरणातील काही गोष्टी घेतल्यात आणि त्यामुळे आपला स्वतःचा विकास केलेला आहे आणि त्यानुरूप या ठिकाणी त्या ज्या आंतरक्रिया आहेत दोघांच्या मधल्या त्यांचा जो अभ्यास यामध्ये केला जातो त्याला या ठिकाणी भूगोल या नावाने ओळखलं जातं. आता जाग्रोफी हा लॅटिन शब्द आहे आणि पृथ्वीचं वर्णन करणारे शास्त्र म्हणून या ठिकाणी या लॅटिन शब्दाचा अर्थ जो आहे तो मानला जातो. मग भूगोलामध्ये दोन प्रकारच्या शाखा या ठिकाणी आढळतात. तर या भूगोलाच्या शाखा ज्या आहेत त्या दोन, प्राकृतिक भूगोल आणि मानवी भूगोल, अशा दोन प्रकारच्या शाखा आहेत. म्हणजे फिजिकल जाग्रोफी आणि ह्युमन जाग्रोफी. तर यामध्ये फिजिकल किंवा प्राकृतिक भूगोल जे आहे यामध्ये नैसर्गिक घटकांचा समावेश या ठिकाणी केला जातो आणि मानवी भूगोलामध्ये मानव निर्मित घटक जे आहेत त्यांचा समावेश यामध्ये केला जातो. तर आपण सुरुवातीला या ठिकाणी प्राकृतिक भूगोल अभ्यासणार आहोत. आता वास्तविक जर पाहिलं तर या दोन शाखा आहेत, प्राकृतिक भूगोल आणि मानवी भूगोल. आपण 11वी मध्ये असताना प्राकृतिक भूगोलाचा अभ्यास केलेला आहे. म्हणजे जे नैसर्गिक घटक असतात त्यांचा अभ्यास या ठिकाणी या भूगोलामध्ये केला जातो, म्हणून त्याला या ठिकाणी नैसर्गिक भूगोल या नावाने सुद्धा ओळखलं जातं. आणि दुसरा भूगोल जो आहे तो मानवी भूगोल, म्हणजे याला मॅनमेड या नावाने सुद्धा ओळखलं जातं. म्हणजे मानवाने निसर्गाचा वापर करून जे काही मिळवलं आहे त्याला आपण विकास म्हणतो. तर अशा स्वरूपाच्या मानव निर्मित ज्या प्रकारचे जे घटक असतात त्याला या ठिकाणी मानवी भूगोल या नावाने ओळखलं जातं. तर आपण 11वीला प्राकृतिक भूगोल अभ्यासलेला आहे. आता 12वीला आपण या ठिकाणी मानवी भूगोल अभ्यासणार आहोत. तर मानव निर्मित असणारे घटक जे आहे म्हणजे यामध्ये लोकसंख्याचा समावेश केलेला आहे, कारण लोकसंख्येचा या ठिकाणी अभ्यास मानवी भूगोलामध्ये केला जातो. मानवी भूगोलामध्ये मानव हा केंद्रीभूत मानला जातो. आता यामध्ये लोकसंख्याचा अभ्यास केला जातो, लोकसंख्या घनतेचा, लोकसंख्येचं वितरण कसं आहे जगामध्ये त्याचा अभ्यास केला जातो. अनेक प्रकारचे घटक जे आहेत म्हणजे लोकसंख्येची वयोरचना असेल, लिंग गुणोत्तर असेल किंवा लोकसंख्येचे कार्य म्हणजे ऍक्टिव्हिटी ज्या आहेत म्हणजे मानवाच्या जे कार्यक्षमता ज्या आहे ते या ठिकाणी यांचाही अभ्यास यामध्ये केला जातो. विविध घटकांचा मानव निर्मित असणारे जे घटक आहेत त्यांचा अभ्यास जो आहे तो मानवी भूगोलामध्ये केला जातो. तर आपण 12वीला मानवी भूगोलाचा अभ्यास या ठिकाणी करणार आहे. तर मानवी भूगोलामध्ये मानव हा केंद्रीभूत असतो, हे अतिशय महत्वाचे. त्यानंतर आपण जगामध्ये या लोकसंख्या भूगोलामध्ये म्हणजे लोकसंख्या भाग 1 हे प्रकरण पहिलं जे आहे त्याचं हे नाव आहे. तर या लोकसंख्या भाग 1 मध्ये आपण पहिल्यांदा या लोकसंख्येमध्ये भूमिखंडानुसार लोकसंख्येचं वितरण जे आहे ते कसं आहे हे या ठिकाणी आपण अभ्यासणार आहे. म्हणजे आपलं पहिल्या प्रकरणाचं नाव जे आहे ते लोकसंख्या भाग 1 असं आहे आणि यामध्ये आपण मुळात लोकसंख्या पाहण्याच्या आधी आपण भूगोलाचा अर्थ पाहिलेला आहे. म्हणजे पृथ्वीचं वर्णन करणारे शास्त्र किंवा मानव आणि पर्यावरण यांच्या आंतरक्रियांचा अभ्यास जो ज्या शाखेमध्ये केला जातो तो विषय म्हणजे या ठिकाणी भूगोल आहे. आणि भूगोलाच्या दोन शाखा या ठिकाणी आपण पाहिल्यात, एक प्राकृतिक भूगोल आणि दुसरी मानवी भूगोल. तर प्राकृतिक भूगोल आपण 11वी मध्ये अभ्यासलेला आहोत आणि आता 12वीला आपण मानवी भूगोल अभ्यासणार आहोत. तर या लोकसंख्येमध्ये आपण पहिला जो घटक या ठिकाणचा भाग जो आहे सब चॅप्टर तो आहे भूमिखंडानुसार लोकसंख्या वितरण. आता जगामध्ये जर पाहिलं आपण तर जगामध्ये लोकसंख्येचं वितरण सर्वत्र सारखं झालेलं नाहीये. मग हे वितरण कसं आहे तर या ठिकाणी भूमिखंड आणि त्यांचं जागतिक लोकसंख्या वितरण जे आहे ते आपल्या पुढे दिलेलं आहे. आपण या तक्त्यामध्ये पहा, चार्ट मध्ये पहा. तर भूमिखंड, प्रदेश आणि लोकसंख्या. तर प्रदेश आणि लोकसंख्या हे
टक्केवारी पर्सेंटेज मध्ये आपल्याला दिलेला आहे. तर यामध्ये भूमिखंडांमध्ये अमेरिका खंड, आता नॉर्थ अमेरिका आणि साऊथ अमेरिका म्हणजे दोन्ही या ठिकाणी अमेरिका जे आहे, उत्तर अमेरिका आणि दक्षिण अमेरिका असं मिळून त्यांचा प्रदेश जो आहे तो 28% आहे. आणि जागतिक लोकसंख्या जी आहे ती या ठिकाणी इथे 18% राहते. म्हणजे 28% प्रदेशावर 18% लोकसंख्या राहते. त्यानंतर दुसरा जो खंड आहे युरोप खंड आहे. युरोप खंडाची जमीन जी आहे ती 7% आहे आणि त्यावर राहणारी लोकसंख्या जी आहे 5% आहे. त्यानंतर आशिया खंड आहे 3 नंबरला. आशिया खंडाला जमीन जी आहे, भूभाग जो आहे, प्रदेश जो आहे तो 30% उपलब्ध आहे आणि त्याच्यावरती लोकसंख्या राहते 60%. त्यानंतर आफ्रिका खंडाला 20% या ठिकाणी प्रदेश उपलब्ध आहे आणि त्यावरती 17% लोकसंख्या राहते. त्यानंतर ऑस्ट्रेलियामध्ये 6% या ठिकाणी भूप्रदेश आहे आणि तिथे 1% लोकसंख्या कमी राहते. आणि शेवटचा जो आहे तो अंटार्क्टिका खंड आहे. इथे 9% हा प्रदेश या ठिकाणी अंटार्क्टिका खंडाचा आहे आणि इथे स्थानिक लोकसंख्या नाही. स्थानिक लोकसंख्या नाही म्हणजे अंटार्क्टिका खंडामध्ये लोक राहत नाहीत. फक्त अंटार्क्टिका खंडामध्ये जे विविध प्रकारचे संशोधन जे आहे त्यांच्यासाठी विविध देशातील लोक ज्या ठिकाणी जाऊन राहिलेले आहेत ते परमनंटली नाही आणि म्हणून या ठिकाणी त्यांना स्थानिक नाही असं म्हटलेलं आहे. म्हणजे जगामध्ये भूमिखंडानुसार लोकसंख्येचे वितरण जर पाहिलं आपण तर ते या पद्धतीने दिसून येतं. म्हणजे यामध्ये तुमच्या लक्षात येईल की जर तुम्ही चार्ट पाहिला तर आशिया खंडामध्ये 30% भूमी म्हणजे आशिया खंडाची भूमी 30% आहे आणि लोक राहतात 60%. म्हणजे जमीन कमी आणि त्या कमी जमिनीच्या दुप्पट लोकसंख्या जी आहे ती आशिया खंडामध्ये राहते. आपल्याला माहित आहे की जगामध्ये सर्वात जास्त लोकसंख्या जी आहे ती चीन देशाची आहे आणि त्याच्यानंतर आपला दुसरा क्रमांक लागतो. याच्यावरूनच आपल्याला कळेल की आशिया खंडातील या 2 देशांमध्ये लोकसंख्या सर्वात जास्त आहे. परंतु या ठिकाणी हे सांगता येईल आपल्याला की ऑस्ट्रेलिया खंडामध्ये बघा 6% भूभाग आहे आणि तिथे लोक राहतात फक्त 1% कमी. बघा म्हणजे लोकसंख्येचं वितरण किती विषम आहे. एका बाजूला जमीन कमी लोकसंख्या जास्त, एका बाजूला जमीन जास्त लोकसंख्या अतिशय कमी. म्हणजे जगामध्ये सर्वात जास्त लोकसंख्या गर्दी असणारं खंड जर पाहिलं, घनता असणारं खंड जर पाहिलं तर ते आहे आशिया खंड. सर्वात विरळ लोकसंख्या घनता असणारं खंड जर पाहिलं तर ते आहे ऑस्ट्रेलिया असं आपल्याला सांगता येईल. म्हणजे तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह मध्ये जर कधी विचारलं गेलं की जगातील सर्वात जास्त लोकसंख्या घनता असणारा खंड तर ते तुम्हाला सांगता आलं पाहिजे आशिया खंड या ठिकाणी. जगातील सर्वात विरळ लोकसंख्या घनता असणारा खंड कोणता आहे तर ते या ठिकाणी ऑस्ट्रेलिया खंड आहे. हे नकाशामध्ये सुद्धा माहिती भरताना आपल्याला उपयुक्त ठरणार आहे की आशिया खंड जे आहे जास्त घनतेचं आणि ऑस्ट्रेलिया खंड जे आहे ते कमी घनतेचं. तर हे भूमिखंडानुसार लोकसंख्येचं वितरण आपल्याला या ठिकाणी दिसून येतं. त्यानंतर आपण पुढच्या भागामध्ये जाऊया, लोकसंख्या घनता, पॉप्युलेशन डेन्सिटी. आता पहा लोकसंख्या वितरण जे आहे ते फक्त लोकसंख्या प्रदेश म्हणजे जागतिक प्रदेश आणि त्यांची लोकसंख्या यावरूनच कळतं असं काही नाही. आपल्याला लोकसंख्या घनतेनुसार सुद्धा या ठिकाणी लोकसंख्येचं वितरण दिसून येतं किंवा आपण त्या ठिकाणी ते पाहू शकतो. आता लोकसंख्या घनता म्हणजे काय तर लोकसंख्या घनता याचा अर्थ असा आहे की एखाद्या विशिष्ट प्रदेशामध्ये किती लोक राहतात. यामध्ये सूत्र आहे लोकसंख्या घनतेचं. लोकसंख्या घनता बरोबर एकूण लोकसंख्या भागिले एकूण क्षेत्रफळ त्यामध्ये दर चौरस किलोमीटर. म्हणजे या एकूण क्षेत्रफळामध्ये दर चौरस किलोमीटर एरियामध्ये किती लोक राहतात हे या ठिकाणी पाहिलं जातं. आणि म्हणून लोकसंख्या घनता काढण्यासाठी त्या प्रदेशातील एकूण लोकसंख्या त्याला भागिले त्या ठिकाणचा प्रदेश आणि यावरून लोकसंख्या घनता येते. मग आपण तुम्ही हे जाणू शकता की भूमिखंडानुसार लोकसंख्या वितरण जर पाहिलं आपण तर याच्यावरून आपल्याला लक्षात येईल की आशिया खंडामध्ये या ठिकाणी लोकसंख्या सर्वात जास्त 60% लोकसंख्या जगाची आणि प्रदेश जर पाहिला तर अतिशय कमी प्रदेश आहे आणि त्या कारणामुळे लोकसंख्या घनता जी आहे ती या ठिकाणी सर्वात जास्त आशिया खंडामध्ये येते. तेच उदाहरण आपण ऑस्ट्रेलियाचं घेतलं होतं की या ठिकाणी लोकसंख्या फक्त 1% आहे आणि त्या प्रदेशाचा भाग जर पाहिला तर 6%. म्हणजे येथील लोकसंख्या घनता अतिशय विरळ येते. म्हणजे
एका बाजूला सर्वात जास्त लोक एका ठिकाणी राहतात, कमी प्रदेशामध्ये राहतात, आणि दुसऱ्या बाजूला मोठ्या प्रदेशामध्ये अतिशय कमी लोक राहतात. हे या ठिकाणी लोकसंख्या घनतेवरून आपल्याला दिसून येतं. तर अशा स्वरूपामध्ये लोकसंख्या घनता या ठिकाणी सांगितली जाते. त्यानंतर जागतिक लोकसंख्या वितरण आणि प्राकृतिक रचना यांचं कंपॅरिझन केलं तर आपल्याला पुढील काही घटक जे आहे, काही गोष्टी ज्या आहेत त्या दिसून येतात. पहा, जग म्हणजे जागतिक लोकसंख्येचं वितरण आणि प्राकृतिक रचनांची तुलना जर केली तर काही आपल्याला तुलना ज्या म्हणजे काही कंपॅरिझन जर केलं आपण तर काही ठळक वैशिष्ट्ये आपल्याला दिसून येतात. ते आपण या ठिकाणी या नकाशावरून पाहूया. तर या ठिकाणी हा जगाचाच नकाशा आहे. यामध्ये आपण भूमिखंड आणि प्राकृतिक रचना यांच्यानुसार लोकसंख्या घनतेची काही ठळक वैशिष्ट्ये, लोकसंख्या वितरणाची काही ठळक वैशिष्ट्ये दिसून येतात ते आपण पाहूया. तर हा जागतिक नकाशा आहे. यामध्ये इंडेक्स तुम्हाला दिलेले आहेत. इथे पर्वत कशाने दाखवलेला आहे ते इंडेक्स या ठिकाणी सूची तयार केलेली आहे. त्यानंतर ध्रुवीय प्रदेश आहे, त्याला उभ्या रेषा आपण त्या ठिकाणी दिलेल्या आहेत. त्यानंतर विषुववृत्तीय वने जे इक्वेटोरियल फॉरेस्ट म्हणतो आपण, तो प्रदेश आहे, त्याला अधिकचं चिन्ह दिलेलं आहे. आणि जगातील उष्ण वाळवंट जे आहेत त्यांना या ठिकाणी आपण टिंब टिंब अशा स्वरूपाची या ठिकाणी इंडेक्स किंवा सूची जी आहे ती या ठिकाणी दिलेली आहे. तर बघा, जगामध्ये हे वितरण जर पाहिलं तर असं म्हटलं जातं, पहिलं ठळक वैशिष्ट्य, जगामध्ये पर्वतीय प्रदेशामध्ये सर्वात कमी लोकसंख्या आढळते. मग हे प्रदेश कुठे आहेत? तर आपण उत्तर अमेरिकेमध्ये जाऊया. आपण उत्तर अमेरिकेतला या ठिकाणी पश्चिम किनारपट्टीला लागून एक पर्वतरांग आहे आणि ही पर्वतरांग आहे रॉकी नावाची पर्वतरांग. त्यानंतर दक्षिण अमेरिकेमध्ये जगातील सर्वात लांब पर्वत मानला जातो. या पर्वताचं नाव आहे अँडीज पर्वत. या ठिकाणी उत्तर दक्षिण असा हा पर्वत पसरलेला आहे. त्यानंतर युरोप खंडामध्ये एक पर्वत आहे, हा आहे आल्प्स नावाचा पर्वत आहे. त्यानंतर आशिया खंडामध्ये जगातील सर्वात उंच पर्वत मानला जातो आणि तो या ठिकाणी आहे हिमालय पर्वत. या चारही पर्वतामध्ये आणि प्लस हे प्रमुख पर्वत आहे जगातले, याच्याशिवाय सह्याद्री सारखा पर्वत आहे किंवा आपल्या भारतामध्ये सातपुडा पर्वत आहे. यासारख्या रेंजेस जर पाहिल्या तर हे पर्वतीय प्रदेश आहे, उंचवाट्याचे प्रदेश आहे, अतिशय प्रतिकूल हवामान आहे आणि त्याच कारणामुळे या प्रदेशांमध्ये लोकसंख्या सर्वात कमी आढळते. हे ठळक वैशिष्ट्य पहिला या ठिकाणी आहे. दुसरं वैशिष्ट्य आहे की जगामध्ये ध्रुवीय प्रदेशामध्ये लोकसंख्या सर्वात कमी आढळते. कुठे ध्रुवीय प्रदेश? ध्रुवीय प्रदेश याचा अर्थ आहे उत्तर ध्रुव आणि दक्षिण ध्रुव. उत्तर ध्रुव किनारपट्टीचा प्रदेश, या ठिकाणी हा जो पट्टा दाखवलेला आहे अलास्काचा भाग आहे उत्तर अमेरिकेमध्ये. त्यानंतर ग्रीनलँडचा काही भाग आहे, या ठिकाणचा बेटांचा समूह आहे. त्यानंतर ग्रीनलँडचा दक्षिणेकडचा भाग आहे. त्यानंतर या ठिकाणी युरोप खंडाच्या उत्तरेकडचा बराचसा पट्टा आहे. त्यानंतर सायबेरियाचा म्हणजे रशियाच्या अतिशय उत्तरेकडचा हा प्रांत मानला जातो. या पट्ट्यामध्ये हा मानला जातो टुंड्रा प्रदेश. अतिशय शीत हवामान म्हणजे रक्त गोठवणारी थंडी या पट्ट्यामध्ये पडते आणि त्याच कारणामुळे म्हणजे बहुतेक या ठिकाणी जर पाहिलं तर 8 ते 9 महिने जवळजवळ अतिशय थंड वातावरण आणि पूर्ण बर्फाळ प्रदेश आहे. आणि म्हणून उत्तर ध्रुवीय प्रदेश आणि दक्षिण ध्रुवीय प्रदेश हा पट्टा माहित असेल तुम्हाला. दक्षिण म्हणजे जगाच्या दक्षिणेकडचा पट्टा 90 डिग्री या ठिकाणी साऊथ ज्याला म्हणतो आपण, हा दक्षिण ध्रुव आहे. हा आहे अंटार्क्टिका खंडाने व्याप्त आणि त्या कारणामुळे इथे सुद्धा फक्त जागतिक शास्त्रज्ञांच्या काही शोध मोहीम जर सोडल्या तर इथे कोणीही मानव राहत नाही आणि म्हणून इथे सुद्धा लोकसंख्या सर्वात कमी. म्हणजे दुसरं वैशिष्ट्य आहे ध्रुवीय प्रदेशामध्ये लोकसंख्या अतिशय कमी आढळते. त्यानंतर तिसरा घटक आहे विषुववृत्तीय वने. आता विषुववृत्तीय वने याचा अर्थ म्हणजे ही वने जी आहे ज्याला आपण इक्वेटोरियल फॉरेस्ट म्हणजे जगाचा मध्यवर्ती भाग हा पट्टा पहा. या ठिकाणी हा जो पट्टा आहे, हा जो ग्रीन दाखवलेला आहे, दक्षिण अमेरिकेमध्ये अमेझॉन नावाचा या ठिकाणी नदी खोऱ्याचा प्रदेश आहे. आफ्रिका खंडामध्ये मध्यवर्ती भागामध्ये हा पट्टा जो आहे तो कांगो नदीच्या खोऱ्याचा प्रदेश आहे. आणि या ठिकाणी आग्नेय आशियामध्ये इंडोनेशिया, मलेशिया, फिलिपाईन्स हा जो भाग आहे हा पट्टा मानला जातो. इथे आहे विषुववृत्तीय वने.
एव्हरग्रीन फॉरेस्ट, प्रचंड फॉरेस्ट, घनदाट वन. म्हणजे असं म्हटलं जातं की दर चौरस किलोमीटर एरियामध्ये या प्रदेशामध्ये हजारो प्रकारच्या वनस्पती एकत्र नांदतात. म्हणजे किती गर्दी असेल पहा या वनांमध्ये. आणि म्हणून येथे मानव जो आहे तो सहजासहजी त्या अरण्यामध्ये प्रवेश करू शकत नाही. आणि म्हणून विषुववृत्तीय वन जे आहे जगातली, या पट्ट्यामध्ये लोकसंख्या सर्वात कमी आढळते. या विषुववृत्तीय वनांच्या पट्ट्यालाच, म्हणजे जो विषुववृत्तीय भाग आहे यालाच पृथ्वीचा हिरवा कमरपट्टा सुद्धा मानलं जातं. काय कारण असेल की ह्या ॲमेझॉन, कांगो आणि आग्नेय आशियामधले मलेशिया, इंडोनेशिया हा भाग जो आहे किंवा फिलिपाईन्स, या पट्ट्याला पृथ्वीचा हिरवा कमरपट्टा म्हणतात. कारण या प्रदेशामध्ये दररोज पाऊस पडत असतो, वर्षभर पाऊस पडत असतो. आणि म्हणूनच या ठिकाणच्या वनस्पती वर्षभर हिरव्यागार असतात. आणि म्हणून त्याला, आणि हा पट्टा मध्यवर्ती, कारण 0 डिग्री पासून उत्तरेकडे 5 अंश आणि 0 डिग्री पासून दक्षिणेकडे 5 अंश सेल्सिअस एवढं या ठिकाणी, या भागांमध्ये, या पट्ट्यामध्ये या ठिकाणी ही वनं आहेत. आणि तो मध्यवर्ती पट्टा आहे. आणि म्हणून, आणि तो कायमस्वरूपी हिरवागार असतो. म्हणून या पट्ट्याला, विषुववृत्तीय वनांच्या पट्ट्याला या ठिकाणी पृथ्वीचा हिरवा कमरपट्टा म्हणून सुद्धा ओळखलं जातं. आणि शेवटचा जो भाग आहे तो वाळवंटी प्रदेशाचा आहे. जगातील उष्ण वाळवंटी प्रदेश जे आहे ते मानवाला प्रतिकूल नाही आहेत. आणि म्हणून तिथे लोकसंख्या सर्वात कमी आढळते. पहा, जगामधले जर वाळवंटी प्रदेश जर पाहिलं तर जगातलं सर्वात मोठं वाळवंट जे आहे सहारा, म्हणजे आफ्रिका खंडामध्ये असणारं, प्रचंड टेम्परेचर, म्हणजे जास्त उष्णता, पाऊस कमी, क्षारमय स्वरूपाची मृदा, सॉइल जी आहे ती, रेअर ऑफ वॉटर. आणि त्याच कारणामुळे या जगातील वाळवंटी प्रदेशामध्ये, म्हणजे उत्तर अमेरिकेमध्ये जर पाहिलं तर हा रॉकी पर्वताच्या पश्चिमेकडच्या पट्ट्यामध्ये, त्यानंतर अँडीज पर्वत जो आहे दक्षिण पट्ट्यामध्ये, या ठिकाणी इथे वाळवंटी प्रदेश, आफ्रिकेतला सहारा वाळवंटी प्रदेश, अरेबियन वाळवंटी प्रदेश, नैऋत्य आशियामधलं, त्यानंतर भारतातलं थरचं वाळवंट, आणि ऑस्ट्रेलिया खंडामध्ये ग्रेट ऑस्ट्रेलियन डेझर्ट, म्हणजे महा ऑस्ट्रेलियन वाळवंट, ही वाळवंटी प्रदेश जी आहे ती जगातील सर्वात कमी लोकसंख्येच्या मानले जातात. तर अशा स्वरूपामध्ये, म्हणजे जर आपण जागतिक स्वरूपामध्ये जर तुलना केली, तुलना कोणाची, लोकसंख्या, जागतिक लोकसंख्या वितरण आणि प्राकृतिक रचनांची जर तुलना केली तर आपल्याला जाणवेल की ही तुलना कशा प्रकारे आहे. आणि त्यानंतर आपण पाहणार आहोत की लोकसंख्या वितरणावर परिणाम करणारे घटक, म्हणजे लोकसंख्येचं वितरण हे जगामध्ये असं असमान का आहे. म्हणजे काही ठिकाणी जास्त लोक राहतात, काही ठिकाणी कमी लोक राहतात, असं का आहे. तर त्यावरती परिणाम करणारे घटक या ठिकाणी 3 प्रकारचे आहेत. पहिला घटक आहे प्राकृतिक घटक, दुसरा आहे मानवी घटक, आणि तिसरा आहे इतर प्रकारचे घटक. म्हणजे पहा, फिजिकल फॅक्टर्स, ह्युमन फॅक्टर्स आणि वॉदर फॅक्टर्स, असे 3 प्रकारचे घटक आहेत. त्यामध्ये प्राकृतिक घटक जो आहे तो या ठिकाणी आपण पाहणार आहे. तर प्राकृतिक किंवा त्यालाच भौगोलिक घटक या नावाने सुद्धा ओळखलं जातं, किंवा त्याला नैसर्गिक घटक म्हणून सुद्धा ओळखलं जातं. तर यामध्ये प्राकृतिक घटक जर अनुकूल असतील तर तिथे सर्वात जास्त लोकसंख्या आढळते. आणि जर प्राकृतिक घटक प्रतिकूल मानवाला असतील तर तिथे लोकसंख्या सर्वात कमी आढळते. मग असे कोणते प्राकृतिक घटक आहेत का त्याचा परिणाम लोकसंख्येच्या वितरणावर होतो, तर ते आपण या ठिकाणी पाहूया. तर यामध्ये पहिला घटक आहे प्राकृतिक रचना. आता प्राकृतिक रचना म्हणजे काय, तर प्राकृतिक रचना याचा अर्थ आहे की भूपृष्ठाचा उंच सखलपणा. या ठिकाणी आकृतीमध्ये पहा, इथे हे भूपृष्ठ दाखवलेलं आहे. भूपृष्ठ सर्वत्र सारखं आहे का, नाही. कारण त्यामध्ये काही ठिकाणी उंचवटे आहे, काही ठिकाणी सखल भाग आहे, काही ठिकाणी कमी उंचीचे भाग आहे, म्हणजे सर्वत्र सारखं नाही. यालाच म्हणतात प्राकृतिक रचना. आणि ह्या प्राकृतिक रचनेचा परिणाम जो आहे तो लोकसंख्येच्या वितरणावर होतो. ते कसं आपण पाहूया. तर प्राकृतिक रचनेची 3 ठळक वैशिष्ट्ये आहेत. कोणती, पर्वत, पठारे आणि मैदाने, ही 3 प्रकारची या ठिकाणी आहेत. त्यामध्ये पर्वत, पठारे आणि मैदाने हे आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत. तर पहिला जो आहे घटक पर्वत. असं मानलं जातं की पर्वतीय प्रदेशामध्ये लोकसंख्या वितरण अतिशय विषम आहे. पर्वतीय प्रदेशामध्ये लोकसंख्या अतिशय कमी आढळते. काय कारण असेल,
बघा, डोक्यामध्ये विचार करायचा आपण की अरे, पर्वत आहे, पठारे आहे आणि सपाट मैदानी प्रदेश आहे. पर्वतीय प्रदेशामध्ये लोकसंख्या का बरं कमी आढळत असतील? आत्ताच आपण जगाच्या नकाशामध्ये पाहिलं होतं, रॉकी, अँडीज, आल्प्स, हिमालय या पर्वतीय प्रदेशामध्ये लोक अतिशय कमी आढळतात. का? मानवाला प्रतिकूल आहे. काय प्रतिकूल आहे पण? म्हणजे असं काय आहे पर्वतावरती का लोकसंख्या सर्वात कमी आढळते? तर याचं प्रमुख कारण तुम्हाला परीक्षेमध्ये विचारलं जाऊ शकतं. जगाच्या भौगोलिक कारण जी येतात त्याच्यामध्ये विचारलं जाऊ शकतं की जगातील पर्वतीय प्रदेशामध्ये लोकसंख्या सर्वात कमी आढळते. कारण 1 नंबर, पर्वतीय प्रदेश अतिशय उंच असतात. पहिलं कारण, पर्वतीय प्रदेश अतिशय तीव्र उताराचे असतात. अतिशय तीव्र उतार. पर्वतीय प्रदेशाच्या शिखरांवरती बर्फ साठलेला असतो. टॉप या ठिकाणचा भाग जो आहे तो बर्फाने आच्छादित असतो. पर्वतीय प्रदेशामध्ये प्रचंड वनराई असते, प्रचंड जंगल असतात. पर्वतीय प्रदेशामधील मृदा जी आहे ती दगडगोट्यांची मिश्रणयुक्त असते, म्हणजे अगदी बारीक अशा स्वरूपाचे नाही. पर्वतीय प्रदेशामध्ये प्रचंड पाऊस असतो, मुसळधार पाऊस. पर्वतीय प्रदेशांमध्ये वास्तविक जर पाहिलं तर वनस्पती भरपूर आहेत, पालापाचोळा भरपूर आहे, पण लिचिंगची प्रक्रिया योग्य होत नाही. लिचिंगची प्रक्रिया म्हणजे पाणी मुरण्याची प्रक्रिया, कारण तीव्र उतार आहे आणि म्हणून या ठिकाणची मृदा नापीक असते. नापीक मृदा जर असेल तर तिथे शेती व्यवसाय होणार नाही. शेती नाही म्हणजे कच्चा माल नाही, त्याच्यावर प्रक्रिया करणारे उद्योगधंदे नाही, वाहतूक नाही, दळणवळण नाही, व्यापार नाही, बाजारपेठा नाही, मानवाचं राहणीमान सुद्धा नाही. आणि म्हणून अशा प्रदेशाकडे लोक जाऊ शकत नाही. म्हणून पर्वतीय प्रदेशात लोकसंख्या सर्वात कमी. ही कारण फक्त, म्हणजे जर आलं तुम्हाला प्राकृतिक रचनेचं तर पहिला घटक पर्वत. पर्वतामध्ये लोकसंख्या का कमी? फक्त पर्वताची आकृती लक्षात ठेवा आणि त्याच्यावरून उत्तर तयार करा, बस. ओके. दुसरा घटक आहे पठारे. तर बघा, पर्वतीय प्रदेशापेक्षा कमी उंचीचे, आता पर्वतीय प्रदेश जर पाहिलं तर उंचवट्याचा भाग आहे आणि पठार जर पाहिलं तर त्याच्यापेक्षा कमी उंचीचे परंतु सपाट आहेत. आणि म्हणूनच मानलं जातं की पर्वतीय प्रदेशांपेक्षा पठारी प्रदेशामध्ये लोकसंख्या सर्वात जास्त आढळते. कसं आहे ते पाहूया आपण. जगामध्ये जे जे पठारी प्रदेश आहेत, म्हणजे आपल्या भारताचंच उदाहरण जर घेतलं ना, द्वीपकल्पीय पठारामध्ये दख्खनचं पठार हे अतिशय महत्वपूर्ण मानलं जातं. कारण या पठारावरती शेती योग्य सुपीक जमीन आहे आणि म्हणूनच या पठारावरती सर्वात जास्त लोकसंख्या आहे. कारण उपजीविका मानवाची इथे होऊ शकते आणि मानवाला अनुकूल प्रकारचं वातावरण या ठिकाणी आहे आणि म्हणून पठारी प्रदेशामध्ये लोकसंख्या जास्त आहे. हेच आपण छोट्या नागपूरचा पठार सुद्धा सांगू शकतो, कारण इथे खनिजे भरपूर आहे. तेच आपण उत्तर अमेरिकेमध्ये असणार, दक्षिण अमेरिकेमध्ये असणारं ब्राझीलचं पठार उदाहरण घेऊ शकतो. तिथे शेतीयोग्य जमीन आहे आणि म्हणून लोकसंख्या सर्वात जास्त आहे. हे झालं पठारी प्रदेश. आणि शेवटचा भाग आहे मैदानी. प्राकृतिक रचनेचा अतिशय सपाट भाग. जगामध्ये मैदानी प्रदेशामध्ये लोकसंख्या सर्वात जास्त आढळते. काय कारण असू शकतं? तर याचं कारण आहे, मैदानी प्रदेश अतिशय सुपीक असतात. मैदानी प्रदेश गाळांचे तयार झालेले असतात. मैदानी प्रदेशामध्ये 12ही महिने पाणी असतं. मग बघा, विचार करा, जर सुपीक मैदान आहे, गाळाची मृदा आहे, भरपूर पाणी आहे 12ही महिने, मग शेतकरी बसून राहील का? बसून राहणार नाही. तो उत्तम दर्जाची शेती तयार करणार, कच्चा माल भरपूर करणार, कच्च्या मालावर प्रक्रिया केली जाईल, पक्का माल तयार केला जाईल, उद्योगधंदे वाढतील, वाहतूक, दळणवळण, भांडवल व्यवस्था वाढेल, मानवाचं राहणीमान उंचावेल. आणि म्हणूनच म्हटलं जातं जगातील जवळजवळ 90% लोकसंख्या जी आहे ती या मैदानी प्रदेशामध्ये असते. म्हणजे बघा, ज्या देशाला मैदान उपलब्ध आहे ना, त्या देशांमध्ये लोकसंख्या सर्वात जास्त मैदानी प्रदेशामध्येच आहे. याचं उदाहरण सांगता येईल आपल्याला, आपल्या भारतातील गंगा नदीचं खोरं, किंवा पाकिस्तानमध्ये असणारं सिंधू नदीचं खोरं, त्यानंतर इजिप्त देशामध्ये असणारं नाईल नदीचं खोरं, किंवा अमेरिकेमध्ये असणारं मिसिसिपी नदीचं खोरं जे आहे ते याच कारणामुळे दाट लोकसंख्येचं तयार झालेलं आहे, कारण मैदान प्रदेश सर्वात जास्त आहे. हे झालं प्राकृतिक रचना. म्हणजे तुम्हाला परीक्षेला विचारलं ना, प्राकृतिक रचनेचा परिणाम लोकसंख्येच्या वितरणावर कसा होतो, त्यावेळेस तुम्ही हे 3 घटक स्पष्ट करा: पर्वत, पठारी, मैदानी, बस. आणि यामधून तुम्ही सहज पुढे जाऊ शकता. दुसरा घटक आहे हवामान. आता हवामान
सर्वसाधारणपणे 21 अंश सेल्सिअस तापमान जे आहे ते मानवाला अनुकूल मानलं जातं. मग हे हवामान कुठे आहे तर जगामध्ये भूमध्य सामुद्रिक हवामान पट्टा जो आहे म्हणजे युरोप खंडाचा आल पर्वताचा परिसर जो आहे ना त्या पट्ट्यामध्ये जर पाहिलं तर उत्तम दर्जाचं हवामान आहे. आपल्या भारतामध्ये मोसमी प्रकारचं हवामान जे आहे ना ते सुद्धा उत्तम प्रकारचं मानलं जातं आणि म्हणून लोकसंख्या सर्वात जास्त इथे आहे कारण उत्तम दर्जाचं हवामान इथे आहे. परंतु प्रतिकूल हवामान जर असेल, कोणतं प्रतिकूल? अतिशय थंड, अतिशय उष्ण, अतिशय आर्द्र आणि दमट, हे हवामान मानवाला अनुकूल नाहीये. म्हणूनच आता पाहिलं होतं आपण की वाळवंटी प्रदेश जे आहे ना तिथे लोकसंख्या सर्वात कमी, अतिशय रोगट हवामान असणारा विषुववृत्तीय पट्ट्यामध्ये अतिशय लोकसंख्या कमी आणि ती याच कारणामुळे अनुकूल हवामान जर असेल तर मानवाचं प्रमाण सर्वात जास्त असतं. प्रतिकूल हवामानामध्ये मानव राहू शकत नाही. त्यानंतर तिसरा घटक आहे पाण्याची उपलब्धता. असं म्हटलं जातं की पाणी म्हणजे जीवन, वॉटर इज लाईफ. म्हणजे पाण्याला किती महत्व आहे आणि त्या दृष्टीने विचार जर केला ना जगामध्ये जिथं स्वच्छ भरपूर पाणी उपलब्ध आहे ना त्या पट्ट्यामध्ये लोकसंख्या सर्वात जास्त असते. मग असे कोणते भाग आहे जगामध्ये? 12ही महिने वाहणाऱ्या नद्या, सरोवरे, कालवे अतिशय महत्वपूर्ण आहे. याच पट्ट्यामध्ये सर्वात जास्त लोकसंख्या आढळते. बघा आता आपण आपल्या गंगा नदीचा जर परिसर पाहिला उत्तर भारतामध्ये तर सर्वात जास्त लोकसंख्या आहे. जर इजिप्त देशामध्ये आपण जर गेलो तर नाईल नदीचा परिसर बघा सर्वात जास्त लोकसंख्या आहे. जर आपण अमेरिकेमध्ये मिसिसिपी नदी जर पाहिली तर त्याच्या खोऱ्याचा प्रदेश बघा सर्वात जास्त लोकसंख्या आहे. म्हणजे तिथे भरपूर पाणी आहे म्हणून लोकसंख्या सुद्धा भरपूर आहे. कारण पाणी आहे म्हटल्यानंतर शेती आली, उद्योगधंदे आले आणि याच कारणामुळे सर्वात जास्त लोकसंख्या जी आहे ना त्या पट्ट्यामध्ये असते. परंतु जिथे पाणी नाही, वाळवंटी प्रदेशामध्ये पाणी नाही, मरोद्याने जर सोडले ना वाळवंटी प्रदेशामधले तर इतरत्र पाणी नाहीये. म्हणजे अशाच ठिकाणी लोक राहतात थोडेफार प्रमाणात, परंतु इतर ठिकाणी राहत नाही. सारासारखं जगातलं वाळवंट जर पाहिलं तर अतिशय लोकसंख्या कमी. कारण याच कारणामुळे, कारण पाण्याचं दुर्भिक्ष आणि म्हणून तिथे लोकसंख्या सर्वात कमी. पर्वतीय प्रदेशाच्या उंच शिखरांवरती पाणी असत नाही. जरी पाऊस जास्त पडत असला तरी तिथे नंतर मात्र पाणी थांबत नाही. कारण परकुलशामचा वॉटर जे आहे पाणी झिरपण्याची प्रक्रिया आहे ती वेगाने निघून जातं पाणी उताराच्या कारणामुळे आणि त्या ठिकाणी पाणी शिल्लक राहत नाही. आणि म्हणून अशा जिथं पाणी नाहीये तिथे लोकसंख्या कमी आढळते. तर हे पाण्याची उपलब्धता. शेवटचा घटक जो आहे तो म्हणजे मृदा, म्हणजे सॉइल. मृदा जिथे उत्तम सुपीक दर्जाची मृदा असते, गाळाची मृदा असते, रेगूर कापसाची काळी मृदा असते त्या पट्ट्यामध्ये शेतीचा विकास होतो आणि अशा भागामध्ये लोकसंख्या सर्वात जास्त आढळते. आताच आपण पाहिलं होतं की मृदा कुठे चांगली आहे? मिसिसिपी नदीचं खोरं, नाईल नदीचं खोरं या पट्ट्यामध्ये सर्वात उत्तम दर्जाची, गंगा नदीचं खोरं सर्वात उत्तम दर्जाची मृदा आहे आणि त्याच कारणामुळे तिथे शेतीचा विकास झालेला आहे. परंतु पर्वतीय प्रदेशामध्ये ओबडधोबड मृदा असते, वाळवंटी प्रदेशामध्ये अतिशय वालुकामय क्षार प्रकारची मृदा असते आणि त्या कारणामुळे तिथे लोकसंख्या सर्वात जास्त आढळत नाही. कारण ती नापीक प्रकारची मृदा असते आणि म्हणून अशा पट्ट्यामध्ये लोकसंख्या कमी आढळते. म्हणजे थोडक्यात आजच्या तासामध्ये आपण काय पाहिलं? लोकसंख्या भाग 1 यामध्ये आपण सुरुवातीला पाहिलंय की भूगोलाचा अर्थ काय आहे की मानव आणि पर्यावरण यांच्या आंतरक्रियांचा अभ्यास ज्या विषयात केला जातो त्याला आपण भूगोल म्हटलेलं आहे. आणि भूगोलाच्या 2 शाखा असतात, एक प्राकृतिक भूगोल आणि दुसरी मानवी भूगोल. प्राकृतिक भूगोल म्हणजे नैसर्गिक घटकांचा अभ्यास करणारा भूगोल आणि मानवी भूगोल म्हणजे मानवनिर्मित घटक जे आहेत म्हणजे लोकसंख्या, वाहतूक, उद्योगधंदे वगैरे वगैरे त्यांचा अभ्यास मानवी भूगोलामध्ये केला जातो. 11वीला आपण प्राकृतिक भूगोल अभ्यासलाय, आता 12वीला आपण मानवी भूगोल अभ्यासणार आहोत. आणि मग त्याच्यानुसार मानवी भूगोलामध्ये लोकसंख्येचा अभ्यास केला जातो आणि म्हणून पहिला चॅप्टर जो आहे लोकसंख्या भाग 1 यामध्ये भूमिखंडानुसार लोकसंख्येचं वितरण कसं आहे ते आपण पाहिलं. त्यामध्ये ठळक वैशिष्ट्यामध्ये आशिया खंडामध्ये सर्वात जास्त लोकसंख्या आढळते आणि ऑस्ट्रेलिया खंडामध्ये सर्वात विरळ लोकसंख्या आढळते हे आपण पाहिलं. त्यानंतर लोकसंख्या घनता कशी काढली जाते? लोकसंख्या घनता तर एकूण लोकसंख्या भागिले एकूण क्षेत्रफळ याच्यानुसार लोकसंख्या घनता जी आहे ती काढली जाते. आणि त्यानंतर जगाची लोकसंख्येचं वितरण
आणि प्राकृतिक घटनांची तुलना जर केली तर कसं वितरण आहे ते आपण पाहिलं की प्रतिकूल नैसर्गिक घटक मानवाला अनुकूल म्हणजे प्रतिकूल नैसर्गिक घटक जे आहेत ते मानवासाठी योग्य नाहीत आणि म्हणून मानवाचं प्रमाण तिथे कमी आढळतं. अनुकूल घटक जे आहेत तिथे मानवाचं प्रमाण सर्वात जास्त. आणि शेवटचा घटक जो पाहिला आपण या ठिकाणी लोकसंख्या वितरणावर परिणाम करणारे घटक आणि त्यामध्ये नैसर्गिक घटक आपण आत्ताच अभ्यासले. तर अशा प्रकारे या ठिकाणी अतिशय महत्वाचा घटक जो आहे तो प्राकृतिक घटक जो आहे तो लोकसंख्येच्या वितरणावर कसा परिणाम करतो हे या ठिकाणी महत्वपूर्ण आहे. ओके, थांबूया आजचं.